नाशिक रोड फाटा ज्याचा आपण उल्लेख केला 130 कोटी रुपये द्यायचे। नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज। पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी। तरुणीच्या आकस्मिक मृत्यू प्रकरणी तिच्या प्रियकरावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे। खेड तालुक्यातील खालुंब्रे येथील तुळवे वस्तीतील एका भाड्याच्या खोलीत हा प्रकार घडला। मोनिका रामदास पवार, वय वर्ष 22, राहणार खालुंब्रे, तालुका खेड, मूळ राहणार खांडके, तालुका जिल्हा अहिल्यानगर असे मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे। याबाबत तिची आई रोहिणी रामदास पवार, वय वर्ष 40, राहणार खालुंब्रे यांनी या प्रकरणी उत्तर महाळुंगे इंगळे MIDC पोलीस ठाण्यात फिर्याद दिली। रोहिणी यांनी महाळुंगे पोलीस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीवरून महाळुंगे पोलिसांनी साहिल शंकर बोत्रे, वय वर्ष 23, राहणार येलवाडी, तालुका खेड याच्यावर गुन्हा दाखल केला आहे। खेड तालुक्यातील चिंचोशी या ठिकाणी सह्याद्रीनगर परिसरात काही दिवसांपासून बिबट्यांचा वावर वाढला होता। वन विभागाने या भागात उच्छाद केलेल्या बिबट्यास जेरबंद केल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा निश्वास सोडला। चंद्रकांत घोडके यांच्या घराजवळ 1 महिन्यापासून बिबट्याचा वावर दिसत होता। त्यामुळे सरपंच सचिन भोसकर यांनी वन विभागाला याबाबतची माहिती दिली होती। वन अधिकारी संतोष कंक यांच्या मार्गदर्शनाखाली वन कर्मचारी यांनी पिंजरा लावला होता। 1 महिन्यापासून बिबट्या हा हुलकावणी देत होता। वेळोवेळी पिंजऱ्याची जागा बदलली, अखेर बिबट्या पिंजऱ्यामध्ये जेरबंद झाला। गेल्या काही दिवसातील बिबट्या जेरबंद होण्याची चिंचोशीमधील ही दुसरी घटना आहे। चाकणमधील पत्नीच्या हत्येप्रकरणी पतीवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महिलेचे वडील मकबूल नदाफ, वय वर्ष 55 यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आरोपी रफिक पठाण, वय वर्ष 32 याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे। चांदनी उर्फ बणिमा रफिक पठाण, वय वर्ष 27 असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे। पत्नीचा खून केल्यानंतर आरोपी रफिक शांतपणे चाकण पोलीस ठाण्यात गेला आणि आपण पत्नीची हत्या केल्याची त्याने कबुली दिली। वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत। पुणे शिरूर, हडपसर, यवत व तळेगाव, चाकण, शिक्रापूर या उन्नत महामार्गाचे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या प्रकल्पांचे भूमिपूजन कार्यक्रम पार पडले आहेत। या कामाला 18,000 कोटींचा खर्च येणार आहे। पुढील 4 वर्षात हे प्रकल्प पूर्ण होण्याची शक्यता आहे। तसेच या महामार्गासाठी प्रत्येक रस्त्यावर प्रति किलोमीटर 9 रुपयांप्रमाणे टोल आकारण्यात येणार आहे। कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिवंगत नेते अजितदादांची आठवण करत या प्रकल्पासाठी अजितदादांचा महत्त्वाचा वाटा असल्याची त्यांनी माहिती दिली आहे। कार्यक्रमादरम्यान बोलताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले की देशातील सर्वात जास्त ट्रॅफिक जाम असणाऱ्या शहरात पुण्याचा देखील नंबर लागतो। ट्रॅफिक जाम असल्याने शहरात प्रदूषणाची देखील गंभीर समस्या निर्माण होते। ट्रॅफिक खूप जास्त झाल्याने नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करून 3 महत्त्वाच्या प्रकल्पांचा आज भूमिपूजन होत आहे। या प्रकल्पाच्या बाबतीत मी जी घोषणा केली होती ती आज पूर्ण होत आहे। याबाबत मला अतिशय समाधान आहे। त्यावेळेचे तत्कालीन अर्थमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांना एक विनंती केली होती। या प्रकल्पासाठी महाराष्ट्र सरकारकडून काही मदत पाहिजे। या प्रकल्पासाठी लागणारा सिमेंट आणि स्टीलवरचा GST माफ करून द्या अशी विनंती मी त्यांना केली होती। अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी या प्रस्तावाला मंत्रिमंडळातून मंजुरी दिली। त्यामुळेच हा प्रकल्प आज आपण सुरू करतो आहे। पण आज या प्रकल्पाच्या भूमिपूजनाच्या वेळी अजितदादा नाही ही याची मला खंत आहे, कारण त्यांच्या सहकार्याशिवाय हा प्रकल्प पूर्ण झाला नसता। पुणे शिरूर, हडपसर, यवत व तळेगाव, चाकण, शिक्रापूर हे सर्व रस्ते ट्रॅफिकमुळे महत्त्वाचे आहेत। यामध्ये 53.40 किलोमीटर पुणे शिरूर हा 7,515 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे। हडपसर यवत हा 31.65 किलोमीटरचा 5,265 कोटी रुपयांचा प्रकल्प आहे आणि तळेगाव, चाकण, शिक्रापूर 53.20 किलोमीटर प्रकल्प सुमारे 5,000 कोटी रुपयांचा आहे। वाढती वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी राज्य शासनाने पुणे शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर आणि हडपसर यवत या 3 महत्त्वपूर्ण उन्नत मार्ग प्रकल्पांना गती दिली आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून बांधा, वापरा व हस्तांतरित करा या तत्वावर राबविण्यात येणाऱ्या या नाविन्यपूर्ण प्रकल्पातून शासनाला अनुक्रमे 500, 300 आणि 150 कोटी रुपये असा एकूण 950 कोटी रुपयांचा आगाऊ निधी प्राप्त होणार आहे। या प्रकल्पामुळे पुण्याची वाहतूक कोंडीची समस्या दूर होईल असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले। गणेश कला क्रीडा मंच येथे पुणे शिरूर, तळेगाव, चाकण, शिक्रापूर, हडपसर, यवत या 3 उन्नत मार्गांच्या प्रकल्पांचा भूमिपूजन कार्यक्रम संपन्न झाला। यावेळी केंद्रीय परिवहन व रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, खासदार श्रीरंग बारणे,
पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, पुणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष वीरधवल जगदाळे, आमदार बाबाजी काळे, उमा खापरे, योगेश टिळेकर, अमित गोरखे, विक्रम काकडे, भीमराव अण्णा तापकीर, राहुल कुल, बापूसाहेब पठारे, सुनील कांबळे, चेतन तुपे, सुनील शेळके, हेमंत रासने, शंकर मांडेकर, शंकर जगताप, ज्ञानेश्वर कटके, पुणे मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर, पुणे महानगरपालिका आयुक्त नवल किशोर राम, विभागीय आयुक्त शीतल तेली उगले, जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस यावेळी म्हणाले की पुणे शिरूर, तळेगाव चाकण शिक्रापूर व हडपसर यवत या 3 महत्त्वपूर्ण प्रकल्पांमुळे पुण्यातील वाढत्या वाहतूक कोंडीवर आणि विशेषतः औद्योगिक वसाहतींना जोडणाऱ्या रस्त्यांवरील समस्येवर कायमस्वरूपी उपाय मिळणार आहे. भविष्यातील सार्वजनिक वाहतुकीला वेध घेत या 3ही उन्नत मार्गावरून पुढील काळात मेट्रो नेण्याचे नियोजनही केल्याचे त्यांनी सांगितले. या उन्नत मार्गावरच भविष्यात मेट्रो मार्गिका उभारण्यासाठी आतापासून आवश्यक ती डिझाईन तयार केली आहे. त्यामुळे भविष्यात जेव्हा मेट्रोचे काम सुरू होईल तेव्हा कोणताही अडथळा निर्माण होणार नाही व या एकत्रित रचनेमुळे मेट्रोच्या खर्चात किमान 40% बचत होईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला. नव्या पुरंदर विमानतळाशी जोडणी म्हणजेच कनेक्टिव्हिटी वाढवण्यावरही शासनाचा भर असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. नाशिक रोड फाटा ज्याचा आपण उल्लेख केला, 130 कोटी रुपये द्यायचे, ते आम्ही एका 15 दिवसात देऊन टाकू आणि त्याचे एक्विजिशन करून टाकू, म्हणजे त्याचे भूमिपूजन आपल्याला इमिजिएट करता येईल. तर त्याही दृष्टीने मला असं वाटतं की आता आपलं जे नितीनजी मार्गदर्शन आहे, आता PMRDAच्या माध्यमातून वेगवेगळ्या प्रकारच्या आम्ही ज्या काही त्या ठिकाणी टाउन प्लॅनिंगच्या योजना करतोय, या योजनांच्या पाठीमागचं आमचं उद्दिष्टच हे आहे की आता सगळा लोड हा पुण्यावर किंवा पिंपरी चिंचवडवर न आणता PMRDA क्षेत्रामध्ये छोटे छोटे अर्बन ॲग्लोमरेशन्स तयार व्हावेत, त्या ठिकाणी छोटे शहरं तयार व्हावेत, त्या ठिकाणच्या टाउनशिप्स तयार व्हाव्यात आणि त्यातनं हे लोड थोडं डिस्ट्रीब्यूट होऊन आणि आपल्याला पुढच्या काळामध्ये जे काही आपलं हे ग्रोथ इंजिन आहे, या ग्रोथ इंजिनचा फायदा हा निश्चितपणे घेता आला पाहिजे. तो म्हणजे नाशिक फाटा ते खेड हा 30 किलोमीटर आहे. 8,000 कोटी रुपयाचा प्रकल्प मंजूर आहे. तुम्ही म्हणाल तर टेंडरही काढून तयार आहे. उद्या वर्क ऑर्डर आम्ही देऊ शकतो आणि भूमिपूजनही करू शकतो. अडचण एकच आहे की तुम्हाला माहिती आहे, आता तुम्ही सरकारात आल्यामुळे कोणीतरी अंडर सेक्रेटरी, जॉईंट सेक्रेटरी फाईल फिरत असताना काही ना काही कोंबडे मारतो. त्याच्या फायनान्सवाल्यांनी कॅबिनेट जायच्या वेळी एक कोंबडा मारून ठेवला आहे केंद्राच्या कॅबिनेटमध्ये आणि त्यांनी लिहिलं आहे की 100% लँड ॲक्विजिशन झाल्याशिवाय अपॉइंटमेंट डेट देता येणार नाही. आणि हे लँड ॲक्विजिशनचं काम महाराष्ट्र सरकारकडे आहे. देवेंद्रजींनी त्याकरता परवा मीटिंग पण घेतलेली आहे आणि आत्ताच मला कलेक्टर पुणे यांनी सांगितलं आहे की त्यांनी जवळपास पूर्ण काम करत आणलेलं आहे आणि म्हणून 91 कोटीचं फक्त लँड ॲक्विजिशनचं ते आहे. त्यांनी जर केलं तर तुम्ही म्हणाल त्या दिवशी 8 दिवसात 10 दिवसात मी पुन्हा एकदा पुण्याला येईल आणि आपण या कामाचा शुभारंभ करूया. हाही पण प्रकल्प 8,000 कोटी रुपयाचा आहे. त्याचबरोबर पुणे जिल्ह्यातील महत्त्वाच्या महामार्गांचे भूमिपूजन प्रसंगी आमदार बाबाजी काळे आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचे लक्ष प्रलंबित पुणे नाशिक महामार्ग विकासाकडे वेधले. याबाबत त्यांनी कार्यक्रमाच्या पूर्वी काही वेळ आधी निवेदन देऊन पुणे नाशिक महामार्गाचे राहिलेले भूसंपादन याबाबत प्रक्रिया पूर्ण करून तातडीने जी निविदा काढली आहे त्यानुसार पुणे नाशिक महामार्ग भूमिपूजन व्हावे व त्या कामास गती द्यावी अशी मागणी केली. त्यानंतर याबाबत उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी यावर निर्णय घेण्यात यावा अशी मागणी केली. याबाबत मंत्री गडकरी यांनी पुणे नाशिक महामार्गाचा उल्लेख करत राज्य शासनाने तातडीने राहिलेले जे काही भूसंपादन आहे ते पूर्ण करावे असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सूचित केले. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी मी 15 दिवसात राहिलेले 130 कोटी रुपये देऊन 100% भूसंपादन करतो असे आश्वासन मंत्री गडकरी यांनी दिले. पुणे व पिंपरी चिंचवड महापालिका क्षेत्रातील भार कमी राहावा यासाठी PFRDA हद्दीत नगर रचना योजना तयार करण्यात येईल असे जाहीर केले. पुणे नाशिक महामार्गाचे काम सुरू होईपर्यंत माझा सातत्याने पाठपुरावा राहील. वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे. तळेगाव शिक्रापूर महामार्गाचे काम सुरू झाले असून
तळेगाव ते चाकण कडाचीवाडी पर्यंत हा उन्नत मार्ग असणार आहे. त्यापुढे जमिनीवर शिक्रापूर पर्यंत रस्ता विकसित करण्यात येणार असल्याचं आमदार काळे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री सुनेत्रा पवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले तसेच सर्व संबंधित आमदार व अधिकारी यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम संपन्न करण्यात आला. खेड-आळंदी मतदारसंघ विकासाचा राजमार्ग ठरणारा तळेगाव चाकण शिक्रापूर उन्नत महामार्ग तसेच पुणे ते शिरूर उन्नत द्रुतगती महामार्ग, हडपसर ते यवत उन्नत महामार्ग या महामार्गाचे उद्घाटन संपन्न झाले. पुणे नाशिक महामार्ग भूसंपादनाअभावी रखडलेले व निधी याबाबत उरण पनवेल कर्जत वांद्रे भीमाशंकर महामार्गास मंजुरी, तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाचे काम पूर्ण होण्यास कालावधी लागणार असल्याने महत्त्वाच्या जोड रस्त्यांना निधी उपलब्धता करण्याबाबत तसेच श्री क्षेत्र भीमाशंकर रस्ता उद्घाटन यासंबंधी निवेदन देऊन चर्चा केल्याचे देखील खेडचे आमदार बाबाजी काळे यांनी सांगितले. नमस्कार. आज आपल्या खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी एक आनंदाचा आणि महत्त्वाचा दिवस म्हटलं तरी चालेल. आपल्या खेड तालुक्यातील चाकण असेल, औद्योगिक क्षेत्र असेल, आळंदी असेल आणि परिसरातील ट्रॅफिक समस्या दूर करण्यासाठी पहिल्या दिवसापासून तळेगाव चाकण शिक्रापूर रस्ता असेल, त्याचबरोबर नाशिक फाटा ते खेड एलिव्हेटेड रोड असेल, त्याचबरोबर राजगुरुनगर ते भीमाशंकर नॅशनल हायवेचा रस्ता असेल आणि नव्यानं या ठिकाणी उरण पनवेल, त्याचबरोबर वांद्रा, शिरोली आणि शिरूर असा एक प्रस्तावित रस्ता, अशा 4 रस्त्यासाठी सातत्यानं प्रयत्न करत होतो. त्याचा परिपाक म्हणजे आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांना पुण्यामध्ये सुद्धा एकदा विमानतळावर आणि एका कार्यक्रमानिमित्त भेटलो. त्यांनी नागपूरला त्यांच्या घरी एकदा वेळ दिली आणि त्या माध्यमातून खेड भीमाशंकर रस्ता मार्गी लागला. कालांतरानं त्या ठिकाणी आपल्या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी साहेब असतील, त्याचबरोबर तत्कालीन उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार असतील आणि आत्ताच्या उपमुख्यमंत्री पालकमंत्री सुनेत्रा पवार असतील आणि त्याचबरोबर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील, यांच्या माध्यमातून सातत्यानं प्रयत्न चालू ठेवले. PMRDच्या माध्यमातून अनेक बैठका झाल्या. चाकण कृती समिती, स्थानिक नागरिक, स्थानिक ग्रामपंचायती यांना विश्वासात घेऊन चाकण तळेगाव चौकात आंदोलन केलं. त्याचबरोबर आपल्या विधान भवनामध्ये सुद्धा संबंधित आमदारांना बरोबर घेऊन आंदोलन केलं आणि सातत्यानं पाठपुराव्याला यश येऊन गेले काही दिवसापूर्वी आपला तळेगाव चाकण शिक्रापूर या रस्त्यासाठी 4,000 कोटी रुपये मंजूर झाले. त्याचं टेंडर झालं आणि आज प्रत्यक्षात त्या रस्त्याचं भूमिपूजन आपले केंद्रीय वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी साहेब असतील, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, त्याचबरोबर आपल्या पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार असतील, त्याचबरोबर बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले असतील आणि आपले उच्च व तंत्र शिक्षण मंत्री आदरणीय चंद्रकांत दादा पाटील असतील, अन्य सर्व महापौर, परिसरातील आमदार, सर्व अधिकारी यांच्या उपस्थितीत श्री गणेश कला क्रीडा मंच पुणे या ठिकाणी तळेगाव चाकण शिक्रापूर, त्याचबरोबर पुणे ते शिरूर आणि पुणे आपलं हडपसर ते यवत अशा 3 महामार्गाचं भूमिपूजन आज संपन्न झालं. त्यानिमित्तानं खऱ्या अर्थानं माननीय मुख्यमंत्री महोदय असतील, उपमुख्यमंत्री सुनेत्रा असतील आणि आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील, यांना गाडीमधून उतरल्यावरच मी सुनेत्रा सूचित केलं की नामदार अजितदादा पवार यांचं स्वप्न होतं की ह्या रस्त्यांबरोबरच आपला नाशिक फाटा ते खेड हा रस्ता व्हावा. त्यामुळं आपण प्रकर्षानं उल्लेख करा की नाशिक फाटा ते खेड उन्नत मार्गाचं, एलिव्हेटेड मार्गाचं त्या ठिकाणी भूमिपूजन कधी करणार. आणि त्या अनुषंगाने माननीय नितीनजी गडकरी साहेब यांनी सांगितलं की संपादनाचे पैसे आपल्या महाराष्ट्र सरकारनं वर्ग केल्या क्षणी 15 दिवसाच्या आत पुन्हा आपण त्या ठिकाणी भूमिपूजनाला येतो. आणि त्याच वाक्यावर ओढून माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी 8 दिवसात भूसंपादनाचे 135 कोटी रुपये त्या ठिकाणी संबंधित यंत्रणेकडे वर्ग करून भूसंपादनाचा विषय मार्गी लावतो आणि लवकरात लवकर आपल्या नाशिक फाटा ते खेड या रस्त्याचं भूमिपूजन करू असा शब्द त्या ठिकाणी दिला. त्याचबरोबर राजगुरुनगर ते भीमाशंकर या रस्त्याचं सुद्धा टेंडर झालेलं आहे. कुंभमेळ्याच्या धर्तीवर पुढच्या वर्षी हा रस्ता पूर्ण होणं गरजेचं आहे आणि त्यानिमित्तानं त्या रस्त्याचं भूमिपूजनासाठी सुद्धा आदरणीय गडकरी साहेब मुख्यमंत्री महोदय यांना त्या ठिकाणी निमंत्रित केलेलं आहे.
अशा पद्धतीनं उरण, पनवेल, वांद्रा, शिरोली आणि आपला शिरूर रस्ता याचा सुद्धा उल्लेख माननीय गडकरी साहेबांनी केला की तो रस्ता तसाच पुढं संभाजीनगरला त्या ठिकाणी नेण्याचा आमचा मानस आहे. त्यामुळं नव्यानं उरण पनवेल रस्त्याला सुद्धा 1 वर्षाच्या आत सुरुवात होईल असा शब्द माननीय गडकरी साहेब मुख्यमंत्री महोदय यांनी या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं खेड तालुक्याच्या विकासाची जी गंगा आहे ती खरी रस्ते बळकट होणे आणि मुख्य रस्ते बळकट होत असताना औद्योगिक क्षेत्र असेल, कामगार वर्ग असेल, शेतकरी असतील, विद्यार्थी असतील, सर्वसामान्यांना या ठिकाणी ट्रॅफिक मुक्तीतून येत्या 2-2.5 वर्षामध्ये न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे. मला आणि आपल्या तालुक्यातील जनतेला धन्य समजतो की महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये दळणवळणासाठी आपल्या खेड तालुक्यामध्ये निधी पडत आहे. भविष्यात सुद्धा ही सर्व कामं करण्यासाठी मी जनतेचा सेवक या नात्यानं कटिबद्ध राहील. रामकृष्ण. तळेगाव चाकण शिक्रापूर या औद्योगिक पट्ट्याचा वेगाने विस्तार होत आहे. या औद्योगिक क्षेत्रांमध्ये वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनली आहे. ही समस्या सोडवण्यासाठी उन्नत महामार्गाचं सध्याच्या महामार्गाचे विस्तारीकरणाचे पाऊल उचलण्यात आले. तळेगाव चाकण शिक्रापूर महामार्गाच्या विस्तारीकरणासह उन्नत मार्ग उभारण्यात येणार आहेत. तळेगाव चाकण शिक्रापूर हा महामार्ग सध्या दुपदरी आहे. या प्रकल्पातील तळेगाव ते चाकण हा 26.30 किलोमीटरचा चौपदरी उन्नत मार्ग असेल आणि त्याखाली जमिनीला समांतर चौपदरी महामार्ग असेल. तळेगाव ते शिक्रापूर हा चौपदरी महामार्ग असेल. हा प्रकल्प एकूण 53.20 किलोमीटरचा असेल. जिल्ह्यातील प्रमुख औद्योगिक क्षेत्रांना जोडणारा हा महामार्ग आहे. या प्रकल्पासाठी 38.79 हेक्टर भूसंपादनाची आवश्यकता असेल. चाकण हे पुण्यातील आघाडीचे औद्योगिक केंद्र आहे. चाकण परिसरात वाहन निर्मिती उद्योगाची परिसंस्था विकसित झाली आहे. तळेगाव चाकण शिक्रापूर प्रकल्पामुळे चाकणमधून JNPT आणि मुंबई नाशिक पट्ट्याशी जलद जोडणी होणार आहे. त्यामुळे हा प्रवासाचा वेळ कमी होऊन औद्योगिक क्षेत्राच्या विकासाला आणखी गती मिळणार आहे. या महामार्गाची सध्याची क्षमता प्रतिदिन 10,000 प्रवासी वाहने आहे. या महामार्गावरून सध्या होणारी वाहतूक प्रतिदिन 31,197 प्रवासी वाहने आहे. भविष्यात या महामार्गाची क्षमता 88,841 प्रवासी वाहने होणार आहे. हा प्रकल्प पूर्ण होण्याचा कालावधी 4 वर्षे असून या महामार्गावर 25 वर्षे पथकर म्हणजेच टोल असेल. या महामार्गात सुधावाडीजवळ बाह्य वर्तुळाकार मार्गाला जोडला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाकडून हे काम केले जाणार आहे. याविषयी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित म्हणाले की तळेगाव चाकण आणि शिक्रापूर हा औद्योगिक पट्टा वेगाने विकसित होत आहे. या औद्योगिक पट्ट्यांना आधुनिक, सुरक्षित आणि जलद रस्ते संपर्क उपलब्ध करून देणारा हा महामार्ग वाहतूक व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडवून आणणार आहे. प्रकल्पाची वैशिष्ट्ये पुढील प्रमाणे: तळेगाव ते चाकण चौपदरी उन्नत महामार्ग, तळेगाव ते शिक्रापूर चौपदरी महामार्ग, एकूण लांबी 53.20 किलोमीटर आणि एकूण खर्च 5,923 कोटी रुपये. तळेगाव चाकण शिक्रापूर कॉरिडॉर हा सुमारे 53 किलोमीटर लांबीचा महत्त्वाचा प्रकल्प असून त्या अंतर्गत सुमारे 26 किलोमीटरचा उन्नत बहुस्तरीय महामार्ग आणि 53.2 किलोमीटर लांबीचा 4 पदरी भूपृष्ठावरील रस्ता विकसित करण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे जलदगती वाहने आणि स्थानिक वाहतूक स्वतंत्र मार्गाने होणार असल्याने वाहतूक कोंडी कमी होईल. चाकण औद्योगिक परिसर, पुणे रिंग रोड आणि राष्ट्रीय महामार्गांना प्रभावी जोडणी मिळाल्याने औद्योगिक, व्यापारी आणि लॉजिस्टिक क्षेत्राला मोठी चालना मिळणार असून पुणे परिसरातील वाहतूक अधिक वेगवान, सुरक्षित आणि आधुनिक होणार आहे. प्रशासनाकडून सोशल माध्यमात एक फोटो व्हायरल केला जात आहे. त्यानुसार सदरील फोटोमध्ये दिसणाऱ्या आरोपी विरुद्ध मंचर पोलीस स्टेशन येथे बालकांचे लैंगिक अपराध प्रकरणी काही गुन्हे दाखल आहेत. गुन्हा दाखल झाल्यापासून सदर आरोपी हा फरार आहे. सदर आरोपी दारूचे व्यसन असून तो हॉटेल, ढाबा तसेच शेतकऱ्यांच्या गायी म्हशी गोठ्यावर काम करून तिथेच राहू शकतो. तरी सदर इसम मिळून आल्यास स्थानिक पोलीस स्टेशन किंवा मंचर पोलीस स्टेशन येथे कळवण्याचे आवाहन करण्यात आले. खेड तालुक्याच्या पश्चिम भागात भात उत्पादक शेतकरी शेती कामात व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सध्या शेतकरी भात आवणी करत असल्याचे चित्र या भागात पाहायला मिळत आहे. जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची साधना तपोभूमी असलेल्या ऐतिहासिक आणि पवित्र भंडारा, भामचंद्र आणि घोराडा डोंगराचे तालुका खेड आणि मावळ अस्तित्व भूमाफिया आणि अवैध उत्खनन यामुळे धोक्यात आले. गंभीर प्रकरणात महाराष्ट्र राज्याच्या अतिरिक्त मुख्य सचिवांच्या आदेशावरून 14 जुलैला वारकऱ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे विभागीय आयुक्त स्वाती तेली उगले यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना सविस्तर निवेदन देऊन डोंगरावरील विदारक वस्तुस्थिती मांडली.
या शिष्टमंडळात संतभूमी संरक्षक संघर्ष समितीचे प्रमुख मधुसूदन पाटील महाराज, कार्याध्यक्ष माधवी माने आदी उपस्थित होते. भूमाफियांनी पॉवर ऑफ अटर्नीद्वारे भूमी लाटून संत तुकोबांची ध्यान गुफा आणि लेणी असलेल्या भामचंद्र डोंगराचा मुख्य भाग खाणीद्वारे सपाट केला आणि ती माती MIDCच्या भरावासाठी विकली असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आणून देण्यात आलं. आपली जिल्हा परिषद शाळा उपक्रमाला प्रतिसाद. मैत्रिणी ग्रुप खेड तालुका यांच्या वतीने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भिसांबा ठाकरवाडी तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कोळे विद्यार्थ्यांना मोफत स्कूल बॅग, बॉटल, वही, पेन आणि झाडांचे वाटप करण्यात आले. यावेळी खेड तालुक्याचे आमदार बाबाजी काळे यांच्या सौभाग्यवती वैशाली काळे, 14 ट्री संस्थेचे अनंत तायडे, तालुका महिला अध्यक्षा उर्मिला सांडभोर आदी उपस्थित होते. आषाढी वारीनिमित्त शालेय विद्यार्थ्यांचा आळंदीमध्ये मंदिरात ज्ञानोबा तुकारामाचा जयघोष. आषाढी वारीनिमित्त शालेय विद्यार्थी पालखी सोहळ्यात दंग. आळंदीतील माऊली मंदिरामध्ये आषाढी वारी पालखी सोहळ्यानिमित्ताने विविध ठिकठिकाणच्या शिक्षण संस्था माऊली मंदिरात पालखी सोहळा साजरा करत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. राजगुरुनगरचे सुपुत्र माजी खासदार स्वर्गीय ॲडव्होकेट बाळासाहेब आपटे यांच्या पुण्यतिथीनिमित्त यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन करण्यात आले. यावेळी नेत्र चिकित्सा शिबिर, मोफत चष्मे वाटप आणि नेत्रदान संकल्प हा उपक्रम संपन्न झाला. शनिवारी 18 जुलै 2026 रोजी अण्णाभाऊ साठे नगर, राजगुरुनगर या ठिकाणी साहित्यरत्न लोकशाहीर डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांच्या पुण्यतिथी त्यानिमित्त त्यांच्या स्मृतीस अभिवादन करण्यात आले. अभिवादन कार्यक्रमाच्या वेळी नगराध्यक्ष मंगेश गुंडाळ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्रातील पुरोगामी चळवळीचे खंदे पुरस्कर्ते, ज्येष्ठ गांधीवादी विचारवंत, युवक क्रांती दल युक्रांतचे संस्थापक अध्यक्ष आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉक्टर कुमार सप्तर्षी यांचे आज 18 जुलै रोजी पुण्यात दुःखद निधन झाले. डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी संध्याकाळी 5:30 वाजता अखेरचा श्वास घेतला. ते 85 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने महाराष्ट्रातील सामाजिक न्यायाचा आणि लोकशाही मूल्यांचा एक आक्रमक आवाज हरपलाय. सप्तर्षी यांनी नोव्हेंबर 1967 मध्ये युवक क्रांती दल युक्रांत या अत्यंत प्रभावी तरुण संघटनेची स्थापना केली. या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी राज्यातील हजारो तरुणांना समाज बदलाच्या आणि पुरोगामी विचारांच्या ध्येयाने झपाटून टाकले. जनता पक्षातर्फे डॉक्टर कुमार सप्तर्षी यांनी 1978च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत तत्कालीन अहमदनगर दक्षिण आताचा अहिल्यानगर शहर मतदारसंघातून नवनीतभाई बार्शीकर यांचा पराभव केला होता. तसेच विधान परिषदेचे सदस्य आमदार म्हणून निवडून आल्यावर त्यांनी आपल्या धारदार भाषणांनी सभागृहावर मोठी छाप पाडली होती. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकणीतील महात्मा फुले मार्केटमध्ये शनिवारी 18 जुलै 2026 रोजी कांद्याची 1700 क्विंटल आवक होऊन कांद्याला प्रतवारीनुसार 800 ते 2200 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. बटाट्याची 1500 क्विंटल आवक होऊन 800 ते 1500 रुपये एवढा प्रति क्विंटलला भाव मिळाला. तरकारी मालाची आवक आणि भाव स्थिर असल्याची माहिती बाजार समिती प्रशासनाकडून देण्यात आली. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.